Now the next point is SEO audit tools. So what is SEO audit tool? SEO audit tool is nothing but it helps us to find out what could be done to improve the website ranking on search engine. So with the help of SEO audit tools आपण काय करू शकतो, तुम्ही तुमच्या वेबसाईटचे हेल्थ इन डिटेल चेक करू शकता. ओके, तुमची जी वेबसाईट आहे, इन केस तुम्ही एखादी वेबसाईट डेव्हलप केलेली आहे, त्याचं तुम्हाला रँकिंग हाय करायचं आहे आणि तुम्ही त्याचं होस्टिंग पण केलेलं आहे. आपण आपल्या वेबसाईटचं होस्टिंग केलेलं आहे, बट कुठे ना कुठेतरी त्याचं रँकिंग जे आहे ते अगदी बिलोच आहे. ओके, ते अगदी त्याचं रँकिंग आहे ते अजून कमी आहे, ते इन्क्रीज होत नाही आहे. मग इन दॅट केस आपण काय करू शकतो, तुम्ही तुमच्या वेबसाईटचं हेल्थ चेक करू शकता बाय युझिंग दी SEO ऑडिट टूल्स. सो इफ यू सी द इंटरफेस ऑफ SEO ऑडिट टूल, इथे बघा एक SEO ऑप्टिमरचं इंटरफेस तुम्हाला दिसतंय. असं तुम्हाला इंटरफेस दिसतं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, गुगल सर्च करायचं आहे SEO ऑप्टिमर टूल. देन इथे असं तुम्हाला एक इंटरफेस दिसेल. तुम्हाला इथे फक्त तुमची वेबसाईट आहे त्याचं URL एंटर करून ऑडिट बटनवरती काय करायचं, क्लिक करायचे. देन ते तुम्हाला असं डिटेल्डमध्ये ॲनलाइज करून इथे तुम्हाला एक रिझल्ट देईल. म्हणजे इथे बघा स्टेटमेंट काय इथे प्रिंट झालेला आहे, काय त्यांनी मेसेज प्रिंट केलेला आहे, युअर पेज इज व्हेरी गुड. म्हणजे तुमचे जे पेज आहे त्याची ओव्हरऑल हेल्थ आहे ती गुड आहे, ती ठीक आहे. देन त्यांनी इथे ग्रेडिंगसुद्धा केलेलं आहे, प्रत्येक पेजचा असेल किंवा ते इन डिटेल्डमध्ये तुम्हाला ॲनलाइज करून देतात. आता इन डिटेल म्हणजेच काय, म्हणजे एखादं किती टोटल नंबर ऑफ पेजेस असतील तुमच्या वेबसाईटमध्ये, मग तुम्ही कोणते टॅग यूज केलेले आहेत, मग कोणते टॅग मिसिंग आहेत, कोणते ॲट्रिब्यूट मिसिंग आहेत, देन कुठे काही चुकलं आहे का, तर हे तुम्हाला इन डिटेलमध्ये ॲनालाइज करून देतं. मग त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया येतो की हा पर्टिक्युलर पेज आहे, तिथे ह्या चेंजेस केल्या किंवा तिथे आपण काही कीवर्ड यूज केले नसतील, आपण कीवर्डचा यूज केला तर आपल्याला आपलं रँकिंगमध्ये जे आहे ते हेल्पफुल होणार आहे, कुठेतरी आपलं रँकिंग इन्क्रीज व्हायचे चान्सेस होऊ शकतात. देन देर आर 2 फ्री SEO ऑडिट टूल्स दॅट आर SEO मॅटर अँड SEO ऑप्टिमर. ओके, 2 असे SEO ऑडिट टूल्स आहेत जे टोटली फ्री आहेत. कोणते कोणते आहेत ते? येस, SEO मॅटर अँड SEO ऑप्टिमर. दीज 2 आर द फ्री ऑडिट टूल्स. हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे तुम्हाला काही चार्जेस पे करावे लागत नाही. तुम्ही तुमच्या वेबसाईटचं हेल्थ आहे ते तुमचं वेबसाईट आहे ते तुम्ही ऑडिट करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. देन SEO Optimer is one of the audit tool that will perform a detailed SEO analysis. It provides a clear and actionable recommendations that can be taken to improve your online presence. Understood? SEO Optimer काय आहे? SEO Optimer एक असं फ्री ऑडिट टूल आहे जे इन डिटेलमध्ये ॲनालिसिस करतं. ओके, जे इन डिटेलमध्ये तुमच्या वेबसाईटचं हेल्थ आहे ते ॲनालाइज करून तुम्हाला एक रिझल्ट देतं. म्हणजे इन डिटेलमध्ये प्रत्येक वेब पेजवरती तुम्ही काय कंटेंट यूज केला आहे, तुमचं टायटलपासून तुम्ही मेटा टॅग, मेटा डिस्क्रिप्शन दिलेलं आहे का, सो इन डिटेलमध्ये आपल्याला ॲनलाइज करून द्यायचं एक काम करतं. त्याच्यावरून आपल्याला आयडिया येऊन जातो की तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजे तुमचं वेबसाईटचं रँकिंग हाय करण्यासाठी. अंडरस्टूड? म्हणजे SEO ऑडिटचं फक्त काय काम आहे समजलं तुम्हाला. SEO ऑडिट टूल्स आर यूज टू चेक द ओव्हरऑल हेल्थ ऑफ आवर वेबसाईट. आपण आपल्या वेबसाईटचं हेल्थ चेक करू शकतो किंवा तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं रँकिंग हाय करायचं असेल मग ते त्याच्यासाठी काय करावं लागेल. आता इन केस आपल्याला आयडिया येत नाही आहे की आपलं रँकिंग का हाय होत नाही आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजेत, कुठं काय मिसिंग आहे किंवा काय चुका झालेल्या आहेत आपण वेबसाईट डेव्हलप करताना, मग ते आपल्याला ॲनलाइज करून द्यायचं काम कोणाचं आहे तर ते SEO ऑडिट ते आपल्याला ॲनलाइज करून देतो. ओके, सो आम्ही आता तुम्हाला एक वेबसाईट SEO ऑप्टिमर थ्रू किंवा SEO मॅटर थ्रू कशी ॲनलाइज करू शकतो आपण किंवा कसं ऑडिट केली जाते, वेबसाईटचं ऑडिट कसं केलं जातं मी तुम्हाला ते आता तुम्हाला लाईव्ह करून दाखवते. ओके, सो नाव आय विल शो यू लाईव्ह हाऊ टू ऑडिट एनी टाईप ऑफ वेबसाईट बाय युझिंग एनी फ्री ऑडिट टूल. सो आता आपण बघणार आहोत एखाद्या वेबसाईटचं आपण ऑडिटिंग कसं करू शकतो. सो ॲज वी हॅव ऑलरेडी डिस्कस दॅट there are 2 free audit tools that are SEO Matter and SEO Optimer that give us the detailed analysis of any website. So इथे आपण यूज करणार आहोत SEO Matter. आपण एखाद्या वेबसाईटचं ऑडिटिंग कसं केलं जातं आपण ते बघायचं आहे. जस्ट क्लिक ऑन द ऑडिट बटन. सो फर्स्ट इट विल अनालाइज द वेबसाईट हेल्थ. ओके, आपल्याला हे डिटेल्डमध्ये वेबसाईटचं हेल्थ आहे ते कसं आहे आपल्या वेबसाईटचं ते सांगितलं जातं त्याच्यामध्ये. देन आपल्याला काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे आपल्या वेबसाईटचं रँकिंग हाय करण्यासाठी. ओके, ते आपल्याला इन डिटेलमध्ये सांगितलं जातं. सो बघा इथे आपल्याला हिचे वेबसाईटचे जे आहे ते रिझल्ट्स दिसतात.
इथे बघा आपला स्कोर दिसतोय, टोटल ओव्हरऑल स्कोर कसा आहे. देन खाली जर तुम्ही बघितलं तर टोटल नंबर ऑफ इमेजेस, टेक्स्ट आहे, त्याचं रेटिंग काय आहे ते दिसतं इथे आपल्याला. देन सोशल मीडिया मेटा टॅग्स विथ टेस्ट. ओके, मेटा टॅग जो आहे तो त्यांनी त्याचंच दिलेलं आहे इन डिस्क्रिप्शन. देन इथे बघा काय काय चेक पास झालेलं आहेत, कोणते कोणते लिंक्स असतील, ॲट्रिब्यूट्स असतील किंवा टॅग्स असतील. ओके, आणि काय फेल झालेलं आहे ते पण तुम्हाला इन डिटेलमध्ये त्यांनी इथे सांगितलेलं आहे काय काय फेल झालेलं आहे. इथे बघा इमेजेस विदाऊट अल्टरनेट टेक्स्ट. ओके, म्हणजे बघा इमेजेस ज्या इन्सर्ट केलेल्या आहेत त्याच्यासोबत अल्ट ॲट्रिब्यूटचा यूज केलेला नाही आहे. ओके, आपण लास्ट टाईम पण ज्यावेळी आपण प्रोग्रामिंग करत होतो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, ज्यावेळी आपण एखादी इमेज इन्सर्ट करतो त्याच्यासोबत अल्ट ॲट्रिब्यूट हा यूज करायचाच, कारण की त्याचं इमेजबद्दल आपण काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन देत असतो, राईट. सो अल्टरनेट टेक्स्ट देतो आपण त्या इमेजचं काहीतरी. सो अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, ज्यावेळी तुम्ही एखादी वेबसाईट डेव्हलप करता, सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यावरती पण लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट तेवढंच आहे, खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती. ते निग्लेक्ट नाही केलं पाहिजे. त्या ज्या छोट्या छोट्या काही चुका असतील किंवा एखादं नाही ना का आपण बघितलं असेल नाही आता छोटं आता ॲट्रिब्यूट नाही आपण डिक्लेअर केलेलं असू दे, आपण नंतर करूच. पण ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते पण थोडं कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट पडतो आपल्या वेबसाईटवरती. सो ज्यावेळी आपली वेबसाईट आहे त्याचं रँकिंग जर तुम्हाला हाय करायचं असेल, रँकिंग हाय हवं असेल, तर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पण तुम्हाला त्याच्यावरती पण फोकस केला पाहिजे आणि ते सगळं कन्सिडर करून मग तुम्ही तुमची वेबसाईट जे आहे त्याचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे. ओके, सो हिअर वी हॅव completed our chapter number 2, that is introduction to search engine optimization. Okay, I hope तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर असतील. So in next lecture we'll continue with our next chapter. Thank you.